प्रामाणिक ऐकून घ्यायला असला आम्हाला लिखी द्या, दोन नोटीस दाखवा, नोटीस तुम्ही वेळेवर काय म्हणणं ऐकून त्यांचं काही म्हणणं ऐकून गोंधळ होणार पण म्हणणं ऐका पूर्ण ऐका सगळ्यांनी व्हायचा हे अप्पा मग तुम्ही कळवलं होतं सरपंच नाही म्हणतायत तुम्ही का अगोदर म्हणला न विचारता घेतलंय म्हटलंय तुम्ही ठीक आहे चला मांडा दुसरा विषय त्यानंतर ठराव झाल्यानंतर माझा अहवाल 100% नकार की बाबा गावाचा ठराव असा आहे, गावातले पहिल्या केसेस अशा आहेत, ह्या अगोदर पण गोडाऊनला जागा दिलेली आहे, त्याचा पण उतारा तयार आहे शासनाच्या नावात त्या जागेतला, मग त्या जागेबद्दल अजून काय नकार मला लिखी द्या, मी त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना 27/7 आदेश काढला. तो आदेशानंतर मी ग्रामपंचायतला सांगितलं, त्यावेळेस ग्रामपंचायत कोर्टात गेली 11/8ला. मी त्याच्यानंतर नोंद लिहिली आणि आदेशाच्या नोंदीला थांबायला लागत नाही, 1 महिना मी वेटिंग पिरियड दिला. सगळ्या तालुक्यातलं उतारा तयार होऊन कचेरीत गेलेलं, मला त्याच्यावर पत्र निघालं आणि ते म्हणजे आदेश असल्यामुळे नोंद घालणं भाग असतं आम्हाला, ते आम्ही आमची शासनाची कारवाई पूर्ण केली. आता ह्याबद्दल जी लिगल इलिगल आहे त्याबद्दल आपण अगोदर मी सूचना दिल्याप्रमाणे ह्यांना माहिती दिलेली, त्यावेळेस 11/8लाही कोर्टात गेलेली. अशी सूचना नव्हती गावाला, असं काय म्हणजे आरोप करता येणार नाहीत कोणाला. आणि कागदावय बघायचं असलं तर इथे आम्ही दाखवतो. नाही नाही, कलेक्टरचा आदेश तुम्ही आलाय म्हणताय, कोर्ट मॅटर ह्या क्षेत्रावरती चालली आहे, मग तुम्ही नोंदी कशा काय? वकील कोण आहे का? कोण आहे? ऐकी बाया पाटील होते का वागवते? पहिला ग्रामपंचायतीला द्यावा, त्याशिवाय तुम्हाला शासनाला हस्तांतर करता येणार नाही. हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारखान्याकडनं घेऊन तहसीलदारनं आपल्या ग्रामपंचायतीला द्यायचा, ग्रामपंचायती सगळी नोंद चालवायची, मग तुमचं हस्तांतर. तेव्हा मग कलेक्टर म्हणजे ठीक आहे, तुम्ही कोर्टात जाऊन दाखल करा प्रकरण, आम्ही थांबतो. ते काय विचारते तेवढंच द्या ना उत्तर काका. नाही वडा नाही पाहिजे प्रकरण असताना. प्रकरण प्रलंबित असेल तर त्यांना नोटीस द्यावी लागते की आम्ही ही करू, कारवाई करू का म्हणून. तुमचा विषय पण ऐका की मुळात हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे ग्रामपंचायतीला अजून मूळ याचा कब्जा दिला नाही. मग त्या लिगल मुद्द्यावर तुम्ही हायकोर्टावर नाही काका, 1 महिना थांबले नाही, 1 महिना थांबले, टाइम पिरियड घेतला नाही 1 महिन्याचा. ग्रामपंचायतीने स्टे घेतला का? कळवून सुद्धा ही 1 महिना थांबलेली आणि 1 महिन्यानंतर तिने नोंद घातली आणि आदेश ते आणावा याबाबत मी वेळोवेळी सूचना देतो. कुणाला दिली तुम्ही सूचना? कुणाला दिली सूचना तुम्ही? प्रकरण तुम्ही सरकारच्याकडे कशावर शकताय मग बिना कामाचं? मग ते सरकार कशा सरकारची आपल्या गरज आहे? प्रकरण सर्कलवर शेकायची काही गरज नाही, तुमच्या मुद्द्यावर तुम्ही सांगा. केव्हा गेला तुम्ही कोर्टाला? ग्रामसभा कधी झाली आणि कोर्टात कधी गेला? हा, ग्रामसभा कधी झाली होती? हा आपण नकार दिलेला ग्रामसभा कधी झाली होती? 1 महिना नाही 5-7ला गेली तुम्ही. 5-7ला 5-7ला विशेष ग्रामसभा आहे. 5-7ला विशेष ग्रामसभा आहे. धर्माप्पा त्यांचा तारखा लक्षात घ्या. हा जो कोर्टात विषय गेलाय, तुम्ही 27/7चा आदेश दिल्यानंतर तुम्ही कोर्टात गेलाय, सुमोटो गेलेला नाही. नाही, मला काय म्हणायचंय, महत्वाचा विषय आपला धोरणात निर्णय, आपली जमीन जाते. आपण ग्रामसभेचा ठराव घेतलाय 5-7ला
आणि ग्रामपंचायत कोर्टात कधी गेली 11-8ला, म्हणजे जवळजवळ 6 महिन्याने ग्रामपंचायत का झोपली का? विषय महत्वाचा होता, तातडीनं कोर्टात जाणं गरजेचं होतं का नाही? धर्माप्पा लक्षात आलं का तुमच्या? टाइम पिरियड 5-7ला ज्या वेळेला ग्रामसभा झाली त्याच्यानंतर ग्रामपंचायत झोपली होती का? 6 महिना कोर्टात का गेली नाही? अजय तुम्ही सरकारला दोषी धरताय, त्यांचं त्यांनी काम केलं आहे. तुम्ही 6 महिना तारखेला जात होता तर आणि ऐका दुसरे सांगितलं दीपक पाटील, दुसरी गोष्ट अशी होती, त्यावेळेला ज्या वेळेला आपण नकाराची ग्रामसभा घेतली ना 5-7ला, त्यावेळेला मी स्वतः होतो. मी त्यावेळेला काय म्हटलं होतं, कोर्ट मॅटर चालू द्या कायदेशीर बाब, पण पहिल्यांदा तुम्ही विद्यमान आमदारांच्याकडे जा. आमदारांच्याकडून प्रकरण जागा थांबू शकतं. तुम्ही गेला का आमदारांच्याकडे? कारण मी म्हटलं मी शशिकांत शिंदेकडे गेलं तर तिकडून प्रकरण थांबणार नाही. तुम्ही तुमच्या महेशजी शिंदे आमदार आहेत त्यांच्याकडे जा, त्यांना विनंती करा, त्यांना सांगा प्रकरण जागा थांबल, कोर्ट मॅटरची पण गरज नाही. तुम्ही आमदारांच्याकडे गेला का एवढं सांगा. मग काय झालं? म्हणजे तुम्ही किती घाळ बसलाय? पाठपुरावा कमी कोण पडलं? यंत्रणा आली होती काम चालू कराय. समजल्यानंतर राजकीय सगळा विषय बाजूला ठेवून सगळे एकत्र गेलो ना. आणि त्याच्यात आता मागच्या बी थोडेसे आपल्या चुकी आपल्याला आपण मुद्दाम चुकलो नव्हतो की त्या लोकांनी सांगितलं 17,000 रुपये भाडं, ती आनंदाचीच गोष्ट होती. त्याच्यात बी आपण चुकलो. वाघ वकील सरपंच होते त्या टायमीला ती केस टाकायची दिले, उशीर झाला होता. तर त्यांच्याकडून उशीर झाला तर आपण बी कर्तव्य म्हणून आपण पुढे आलं पाहिजे, असं काय नाहीये. तिसरी वेळ झाली तुम्हाला माहित आहे का? मुद्दा सगळ्यांना माहिती असावं म्हणून सांगतो. तानाजप्पांनी जर्नेश्वर कारखान्याला तेवढा कोणी दिलं, त्यावेळेला गावाला विचारलं नव्हतं. त्यासाठी गाव पण एकत्र आलं. तिथं कारखान्याच्या विरोधात सगळे राजकारण बाजूला ठेवून तिथं कारखान्याचं काम चालू करायला आले होते. त्यावेळेला सगळे एकत्र येऊन तिथनं आकडून लावली. कोर्ट मॅटर झालं. कोर्ट मॅटर सगळ्याच्या ह्यानं, गावाच्या ताकदीनं, ग्रामपंचायत असेल ग्रामस्थाच्या सगळ्याच्या ह्यानं कोर्ट मॅटर आपण जिंकलं. जिंकल्यानंतर वाघ वकील सरपंच होते त्याने त्यावेळेला, आता तुम्ही सांगितलं तेच मी पण सांगतो, त्यांचं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं. दुर्लक्ष झाल्यामुळं पुन्हा शासनानं 70 गुंठे रान ग्रामपंचायतीचं बोर्डांसाठी दिलं. त्यांच्या दुर्लक्षपणामुळं ती दुसरी गोष्ट झाली. तिसरी गोष्ट, आता ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव होऊन 1 महिना 10 दिवसाने ग्रामपंचायत कोर्टात गेली ठराव होऊन सुद्धा. आता ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष झालं. सरपंच असेल किंवा त्यांचे सहकारी असेल त्यांचं दुर्लक्ष झालं. त्यामुळे आता आणखी ग्रामपंचायतीला गावाला त्रास झाला. 3 वेळा झाल्या. दोष कोणाचा आहे? ऐका ना, कोणामुळे झाल्या? का झालं तिथे? 3 वेळा झाल्या. 3 वेळा निस्तारायचं म्हणजे गाव काय हे करायचं, गावाने निस्तारायचं का? शांती पडल्यावर आम्ही होतो. विद्यमान आमदार शांती पाटील होते, आम्ही त्यांच्या पार्टीचे होतो. त्यावेळी सभा घेऊन त्यांना गावबंदी केली. आम्ही ते बघितलं नाही की राजकारणामध्ये आमचा काय तोटा होणार आहे, भविष्यात काय बघितलं नाही. गावासाठी पेपरला पुढारीला दिलं होतं. गावबंदी आम्ही केली काहीसाठी, तिथे गावात यायचं नाही तुम्ही अजिबात म्हणून आम्ही केलं होतं. आमच्या मनात ते विषय अजिबात नाही की गावची जमीन तुम्ही जसं म्हणलाय, एक दगड सुद्धा इंद्रदेव द्या, एक दगड सुद्धा आम्ही हलून येणार नाही. आम्हाला समाजानंतर आम्ही लगेच गेलो ना, करायचं नाही. हा मुद्द्यावरती बोलू त्याला बोलू द्या, बोलू त्याला. ज्या वेळेला तो गायराचा विषय होता त्या काळाचा तो कोर्ट केस करून आपण जिंकली. स्वतः वाघ वकील सरपंच होते त्यावेळेला मी वाघ सरपंचांना बोललो होतो, निकालाची प्रत घ्या, ग्रामपंचायतचं नाव लावून घ्या. तिथं मागणी केली कशासाठी? कशासाठी दुर्लक्ष केलं? जाऊ दे आता. चला, पाठपुरावा केले. मागच्या नकली काढून बोलवून काय अर्थ आहे का? बोलवून मागच्या नकली काढून तर बरोबर आहे ना. होय बरं का. आत्ताची ह्या प्रक्रियेचा झालेला विषय असताना मागच्या नकली काढून बोलवण्यात काय अर्थ नाही.
आता तुम्ही डिले केलेला आहे, तुम्ही मान्य करायचं आणि जी काय पुढे आहे ती कायदेशीर कारवाई काय करायची. गावाच्या वतीने आमदारांनी काय केलंय काय ज्या आमदारांनी काय केलंय का आतापर्यंत? काय केलं महेशजी शिंदेनी आतापर्यंत काय केलंय का? सहकार्य केलं का तुम्ही तुम्हाला? त्यांच्यापर्यंत गेला का सांगितलं नाही? का? अहो, काय सहकार्य झालं त्यांच्याकडून? काय केलं नाही सहकार्य? त्या पत्रिकेत यंत्रणा कशासाठी आणली तर? तो विषय घ्या. पोलीस संरक्षण कशासाठी बोलावलं? ना पहिला तो मुद्दा घ्या. पोलीस यंत्रणा कशासाठी आणली? विचारा सरपंचाला पोलीस संरक्षण बोलावलं का? आहे का आता बघितलं का तात्याचं गाणं? अहो, 5 वर्ष पत्र करतो तुम्ही तिकडे सभा घेतली. हात वर करा. आजची जी ग्रामसभा झाली या ग्रामसभेमध्ये आपली भूमिका काय आणि ग्रामसभेमध्ये काय ठरलं गेलं? आजपर्यंतच्या ग्रामसभा झाल्या, ह्या ग्रामसभेला कुठलंही पोलीस डिपार्टमेंट कधीच आलेलं नव्हतं. तर ह्या सदस्याला देखील विचारलं नाही या सरपंचानं. तर ह्या सदस्याला न विचारता सरपंचाचा मनमानी कारभार असेल तर ग्रामसभेचा ठराव घेऊन ह्याचा राजीनामा घ्यावा. आणि गायरान जे आहे हे गायरान देण्याचं काम कोणी केलं? सरपंचानीच केलं ना. 1 महिना होऊन सर्कलनं जर त्यांना मुदत दिलेली असताना त्यांनी जर ग्रामसभा घ्यायला पाहिजे ती घेतलेली नाही. बर, ह्याला जबाबदार सरपंच. तुमचं मत काय? म्हणजे आता हे कुमटे गायरान जे गेलेलं आहे 32.5 एकर, याला जबाबदार कोण आहे? ग्रामपंचायत. ग्रामस्थ आता या ग्रामसभेमध्ये काय ठरलं गेलं? आणि गावाला आताची जी ग्रामसभा कुमट्यात झाली याबद्दल आपलं मत व्यक्त करा. आज आपलं नाव सांगा अगोदर. संदर्भात आपलं नाव सांगा अगोदर. दीपक गणपतराव जगदाळे. दिनांक 30 मे आज गायरानाच्या संदर्भात जी गावामध्ये ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये जी गावाला अंधारात ठेवून या प्रशासनाने आमच्या गावची फसवणूक करून जी आमच्या गावची जमीन न ही कुठलाही पत्रव्यवहार करता आम्हाला सरपंचाने अंधारात ठेवलं, प्रशासनानं अंधारात ठेवलं आणि आम्ही स्वतः सरपंचांना आमदारांना पत्र देऊन इथं ग्रामसभेला बोलवावं अशी त्यांना विनंती केली होती. तरी देखील सरपंचांनी आमदारांना भेटल्यानंतर आमदारांना त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देता टोलवाटोली करून सरपंचांना सुद्धा बाजूला केलं. आणि ह्या गोष्टीच्या संदर्भात आम्ही जे आम्हाला आमच्या गावाला आमदारांनी जे सहकार्य करायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि ते सहकार्य केलं नाही म्हणून आम्ही सर्व कुमठेकर ग्रामस्थ आमदार महेश शिंदेंचा निषेध करतो. आणि इथून पुढे अशा पद्धतीचा जोपर्यंत आमच्या सभेबद्दल तुमचं मत काय? सरपंचाला घाकलून द्यायचा. बर, बाकी काय विषय नाही, त्याचा राजीनामा घ्यायचा. ओके, चालेल. बस का? आणि गावाला आता सहकार्य आमदारांनी केलं का? आमदार आलाच नाही, सहकार्य करील कुठलं? ठीक आहे. स्थिती तुम्ही लोकांसमोर सादर करावी. माझं नाव राजेंद्र हनुमान जगदाळे आणि ह्या कब्जापट्टीबद्दल मला एकही शब्द किंवा एकही कोणतंही कारण काहीही माहीत नाही याच्यातलं. आणि या गोष्टीबद्दल यात पांढरे मॅडम यांनी बरोबर असं फिरून बोलवून हे करून माझ्याकडून सही करून घेतली. आता एक 5-10 दिवस झाले असतील जास्तीत जास्त. त्या मॅडमने सही वगैरे करून माझ्याकडून आधार कार्ड वगैरे घेतले आणि सही करून घेतली. यातलं काडी मात्र काही माहीत नाही. त्यांनी मला फक्त एवढंच बोलले की सोलरचं जरा चाललं आमचं काम, तर आम्हाला पंच म्हणून सही करून द्या, तेवढंच बोलले आणि संपले. धन्यवाद. बोला. तर या मॅडमनी ज्यावेळेस सह्या घेतल्या त्यावेळेस सरासरी 24-25 तारखेच्या आसपास त्यांनी आमच्या सह्या घेतल्या. आणि 24-25 आत्ता जस्ट मे 24-25 मेलाच. आणि यातलं काही आम्हाला माहीत नव्हतं. आणि मॅडम म्हटलं ठीक आहे चालतं, तुमचं काम झालं, जावा, एवढंच बोललं. आम्हाला त्यातलं काही माहीत नाही. ओके.